तर आज मी बनवला आहे दही वडे। तर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर दही वड्या करता मी उडदाची डाळ रातभर भिजत ठेवली आहे आणि साथमध्ये मुगाची डाळ पण भिजत ठेवली आहे। सेम क्वांटिटी घेतली, थोडीशीच मुगाची डाळ थोडीशी कमी आहे, उडदाची डाळ थोडी जास्त आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये उडदाची डाळीला अगोदर आपण वाटून घेऊया। त्याचा बघा जरा भराट आहे, तर परत एकदा मी फिरवला त्याला, तर अशा प्रकारे माझी उडदाची डाळ वाटून झाली आहे। बघा किती मस्तपैकी फुललं आहे। तर मुगाची डाळीला पण आपण अशाच प्रकारे वाटून घेऊया। थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे मी मुगाच्या डाळीमध्ये, कारण त्याचं बॅटर व्यवस्थित होईल। तर मीठ घालून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला त्याला फिरवायचं आहे, उलटं सुलटं नाही, तर एकाच डायरेक्शन। तुम्ही बघू शकता मी कसं एकाच डायरेक्शनमध्ये त्याला फिरवत आहे। तर अशा प्रकारे माझं पीठ रेडी आहे दही वड्याचं। तर आता ऑइलमध्ये त्याला आपण असे छोटे छोटे बॉल्स करून, बॉल्स म्हणजे असेच छोटे छोटे आपण त्याच्यात वडे बनवून घेऊया। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल थोडा तरी, तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी त्याला तळून घेते। किती मस्त फ्लफी फ्लफी झालेत बघा माझे दही वडे। तर अशा प्रकारे मी त्याला काढून घेते आणि हिंगाच्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये त्याला टाकून घेते। तर 5 मिनिटांनंतर त्याचं थोडंसं असं पाणी दाबून त्याला काढून एका प्लेटामध्ये घेते आणि पुढचा जे प्रोसेस आहे तुम्ही पुढे बघू शकता। तर असा मी काचेचा भांडा घेतलाय। आता आपण याच्यामध्ये दही वडे डेकोरेट करूया। तर मी तुम्हाला दाखवते की कसं याच्यामध्ये आपण डेकोरेट करू। तर काचेच्या भांड्यामध्ये असे वडे लावून घेते मी, तुम्ही बघू शकता। लावून झाले की त्याच्यावरती अगोदर आपण दही टाकून घेऊया। दहीला चांगले फेटून घ्या आणि मग त्याच्यावरती अशा प्रकारे आपण दही टाकूया। दही टाकून झालं की ग्रीन चटणी टाकून घेऊया। बघा किती वाव भारी दिसते। आणि मग नंतर गोड लाल चटणी पण आपण त्याच्यावरती टाकून घेऊया। यम्मी। तर अशा प्रकारे लाल चटणी लावून झाली की तिखट, चाट मसाला, गरम मसाला त्याला पण आपण असं त्याच्यावरती ॲड करू। तर बघू शकता तुम्ही यम्मी असा माझा दहीवडा रेडी आहे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, मला गॅरंटी आहे की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। थँक्यू।